तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडी नाऊ या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर MBAच्या फोर्थ सेममध्ये तुम्हाला रिसर्च पेपर बनवायचा असतं. तर त्या रिसर्च पेपरमध्ये कोणकोणते टॉपिक आले पाहिजे, कोणकोणते टॉपिक तुम्ही घेतले पाहिजे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ 16 ते 17 टॉपिक आहे. मोस्ट ऑफ द टॉपिक बऱ्यापैकी सगळेच टॉपिक घेतले पाहिजे. त्याच्यामध्ये 3 ते 4 खूप मेन टॉपिक आहे ते सांगणार आहे. तर ते तुम्ही बघा. आणि MBAसाठीच नाही, अदर पण सेमिस्टरसाठी तुम्हाला रिसर्च पेपर बनवायला लागतात. तेव्हा पण हे तुम्हाला युजफुल आहे. ओके, पहिल्यांदा तुम्हाला बघा, मी जर रिसर्च पेपरमध्ये कोणकोणते पॉईंट कव्हर करायचे ते टाकले. त्यानंतर आहे पहिले इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन तुम्ही काय असतं ते इंट्रोडक्शन घ्यायचं तुमच्या टॉपिकचं. ते नंतर ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे, नंतर स्कोप घ्यायचे, लिमिटेशन घ्यायचं, सिग्निफिकंट घ्यायचे, सिग्निफिकन्सी, नंतर स्टडी ऑफ एरिया घ्यायचं. आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कधी करणार, तुमचा एक टॉपिक सिलेक्ट करा. टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्शन काय पाहिजे ते आलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काय पाहिजे ते घ्यायचे, नंतर स्कोप घ्यायचे, लिमिटेशन घ्यायचे, सिग्निफिकंट घ्यायचे. ते गेल्यानंतर तुम्ही मेन कशावरती अभ्यास करणार आहे, स्टडी ऑफ एरिया, तो घ्यायचा. आता स्टडी ऑफ एरिया घेतला, एरिया खूप मोठा असतो, त्याच्यामुळे तुम्ही की फोकस कशावर, कोणत्या एरियावरती, ते एवढा मोठ्या एरियाच्या वरती स्टडी करणार, कोणत्या एरियावरती तुम्ही फोकस करणार आहे तो घ्यायचा. आता रिसर्च गॅप म्हणजे काय, की तुम्हाला सांगितलेलं असतं की कॉलेजमध्ये, की प्रिव्हियस म्हणजे जो तुम्ही टॉपिक घेतला त्याच्या आधीचे जे रिसर्च झाले त्याच्यामधलं तुम्ही रिसर्च घ्या, फाइंड आउट करा. किंवा तिथं तुम्ही जे रिसर्च पेपर बघता तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं असं स्पष्ट की आम्ही हे प्रॉब्लेम फाइंड आउट केलेले आहे. तर ते प्रॉब्लेम फाइंड आउट करून त्याच्यामधले कॉमन प्रॉब्लेम फाइंड आउट करून त्याच्यामध्ये अजून गॅप काय आहे, तर तो आपण फाइंड आउट करायचा आहे. ओके. त्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी. आता रिसर्च गॅप तुम्ही फाइंड आउट, सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 6 नंबरचं आहे, स्टडी ऑफ एरिया, की फोकस ऑफ एरिया, रिसर्च गॅप. आता रिसर्च गॅप केल्यानंतर तुम्ही जो रिसर्च करणार आहे तर तुम्ही क्वेश्चनर बनवून सर्वे करून करशाल किंवा ऑब्झर्वेशन करून करशाल. प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटावरनं करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणती मेथडॉलॉजी वापरून तो डेटा अनालाइज केला ते ते मेन इम्पॉर्टंट आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लागतं. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहावं लागतं. आता तुम्ही म्हणशाल की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कोणतं, तर तुम्ही जे 20 किंवा 10 रिसर्च पेपर जे आधी पब्लिश झाले त्याची तुम्ही रेफरन्स घेणार आहे, ते रिसर्च पेपर एकदम रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये लिहायचे. नंतर तुम्ही जो डेटा घेतलाय, जो म्हणजे सर्व्हे करून घेतलाय, ऑब्झर्वेशन करून घेतलंय किंवा सेकंडरी डाटा डायरेक्ट ऑनलाईन घेऊन ॲनालिसिस करणार, तर त्या डेटाचं ॲनालिसिस करायचं, इंटरप्रिटेशन द्यायचं प्रत्येक याचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये नल हायपोथिसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस हे मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये विषय काय, की तुम्ही जेव्हा काय म्हणतात की रिसर्च पेपर करतात, तर टॉपिक घेताना असा टॉपिक घ्या की त्याच्यामध्ये तुम्हाला नल हायपोथिसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस हा फाइंड आउटच करता आला पाहिजे. हा आला तरच तुमचं प्रोजेक्ट अप्रूव्ह होईल, नाहीतर होणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळी चेंज करावं लागेल. त्या वेळेला ChatGPTला टाका, की हा प्रोजेक्ट आहे, याच्या नल हायपोथिसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस फाइंड आउट होतो का? होत असला तरच टॉपिक घ्या, नाहीतर घेऊ नका. तर तुम्हाला काय सांगितलं मी, हे बघा, की नल हायपोथिसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस. ओके. रिसर्च मेथडॉलॉजी, रिसर्च गॅप, की फोकस ऑफ एरिया आणि स्टडी ऑफ एरिया. एवढे पॉईंट तुमच्या रिसर्च पेपरमध्ये पाहिजे. आणि याच्यामध्ये मी एक टाकायचे असले प्रॉब्लेम, कोणते प्रॉब्लेम आहेत ते एक. म्हणजे तुमचे किती झाले, 5 आणि 7 7 पॉईंट तुमचे कंपल्सरी पाहिजे. एवढं सगळं झाल्यानंतर लास्टला येतं फक्त फाइंडिंग. तुम्ही काय फाइंडिंग करणार आहे, ते सजेशन आणि कन्क्लुजन, आणि तुम्ही त्या प्रोजेक्टमधनं काय शिकतात, क्लिअर लर्निंग की लर्निंग. ओके. एवढं हे रिसर्च पेपरमध्ये पाहिजेच. तुम्ही एक वेळेस याच्यामध्ये स्कोप नाही लिहिले, लिमिटेशन नाही लिहिले तरी चालेल, पण मी जे तुम्हाला खालचे जे पॉईंट सांगितले 6 पासून 13 पर्यंत, 6 पासून 13 पर्यंत, याच्यामधले बऱ्यापैकी पॉईंट तुम्ही लिहिलेच पाहिजे, तरच तुमचं प्रोजेक्ट अप्रूव्ह होईल. परत एकदा सांगतो, तुमच्या प्रोजेक्टला नल हायपोथिसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस रिसर्च पेपरला फाइंड आउट होत असेल तरच टॉपिक घ्या, नाही तर घेऊ नका. युनिव्हर्सिटीचे माणसं आल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर बघू शकता, आता मी याच्यावरती तुम्हाला टॉपिक पण टाकणार आहे उद्या परवा, फायनान्सचे, मार्केटिंगचे, सप्लाय चेन नेचरचे. तर बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण फर्स्ट सेमचे पण अकाउंटच्या बाकीचे IMP क्वेश्चन आणि प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळं, आणि थिअरीचे पण क्वेश्चन येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.